हो थांबा थांबा. काय काय एवढ्या आनंदात का दिसतंय? आज लय खुश आहे मी. लय खुश आहे. म्हणजे तुला सांगतो पावसाळ्यात मोर जितका खुश नसतं ना त्याच्यापेक्षा डबल खुश आहे मी आज. तुम्ही आणि मोर? हो. नाही तुम्ही मोर कमी प्रेग्नेंट इमू नाचतोय असं वाटतं. नमस्कार मंडळी, तुम्ही बघत आहात चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँग वॉर. हसत राहा, हसायला पैसे पडत. हो काय काय करायला लागला अचानक? काय बोलायला लागला हे? तू आता कॉमेडी करायला लागला म्हटल्यावर अँकरिंग मला करावं लागणार. एक गोष्ट लक्षात ठेव, आलेल्या आर्टिस्टला क्यू देणे एवढी तुझी जबाबदारी आहे. त्यामुळे क्यू दे फक्त. बरोबर ठीक आहे, चला मान्य आहे की तुम्ही मोर आहात. पण हा मोर कुठल्या आनंदात नाचतोय एवढा? अरे का सांगू तुला, माझी पोरगी इतक्या वर्षानंतर आज लग्नाला तयार झाली आणि इतकी खुश आहे. तिने जो पोरगा पाहिला ना तो येणार आहे आज इथं भेटायला. आणि तुला सांगतो खोटं वाटल, मला काय म्हणली माहितीये का, पप्पा ते येणार आहे ते. अरे बापरे, असं आदरापूर्वक बोलली रे. हा अहो पण आहे कुठे तुमची मुलगी? मग हेच तुझं काम आहे क्यू देणे. तू क्यू दे येते. द्या क्यू द्या, बोला. बापरे ए बेटा, ए असं एक्सपायरी डेटची लस्सी पिल्यासारखा काऊन चेहरा? काय झालं? तुला आवडणाराच मुलगा येणार आहे ना? ते येणार आहेत पप्पा, म्हणूनच मला कन्फ्युजन झालंय. असते बेटा, होत असते बाळा. लग्नाच्या आधी होत असतं कन्फ्युजन. म्हणजे कसं आहे का, आपण स्टेशनवरून घेतलेला परफ्यूम आणि नवरा कसा निघेल काय सांगता येईल? माझ्या मन मंदिरात कुठली मूर्ती बसणार आहे त्याचा विचार करा. लाजली बघ चकुली माझी, लाजली. तुम्ही काळजी करू नको बेटा, मी आहे ना. पण तो कुठं आहे? तो नाही काही पप्पा, ते म्हणा. अरे बापरे, आम्ही नाही जा. बाळा बाळा, याच्यातला नेमका मुलगा कोणता आहे बेटा? हे तिघे पप्पा. म्हणून तर मी म्हटलं होतं ना की ते येणार आहेत. या तिघांमध्येच मला खूप कन्फ्युजन झालंय पप्पा. पप्पा मी तुम्हाला सांगू, ह्या तिघांमध्ये ना वेगवेगळे एक्स फॅक्टर आहेत, पण एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे हे तिघे उमदे दिसतात. एक मिनिट, काय दिसतात? उमदे. तुझ्या डोळ्यात संत्र्याचं साल पिताना बी गेला का बेटा? ह्याच्यात उमद कोण आहे? कोण आहे उमद ह्याच्यात? सगळेच. या इकडे. बघितलं पप्पा? अरे कोण आहे? काय चाललंय हे? काय पप्पा ते तिघं मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. पप्पा तुम्ही बघितलं यांनी कसं असं मला गोल फिरवलं आणि असं स्वतःच कवेत झेललं आणि त्यांनी माझ्यावर असा डान्स केला आणि त्यांनी तर मला कोथिंबिरीची जुडी दिली पप्पा, 5 रुपये सुद्धा न घेता. कोण देते कोथिंबीरची जुडी? कोण देत असते? अरे याची ढाबा फाटिंडा म्हणजे उरलेली कोथिंबीर. ए बाळा ऐक, आपण दोघे एकाच मजल्यावर राहतो. डाव्या मजल्यावर बोलल्यासारखं बोलू नको. हळू. सॉरी. अरे यार, काय हे? कुठून आणले ते? आणि कोथिंबीरीची जुडी का दिली माहिती आहे फफ्फा? का? कारण ती माझी जुडीदार आहे. ही जेव्हा मला पहिल्या भेटीला भेटली होती ना फफ्फा, तेव्हा पहिल्या भेटीतच मी तिला 1 डझन आंबे दिले होते. आंबे 1 डझन आंबे दिले त्यांनी. आज कोको लावलेले आंबे दिले. वट सावित्राजी आपण आंबे वाहतो ना, ते आंबे दिले चोरले. तर काय झालं पप्पा? असं व्हरायटीच्या आंब्यांचा आमरस किती भारी लागतं माहितीये. आपण पण सॉलिड आहे. आपण कॉमेडी बघून सांगतो एका टायमाला किती अंडे देते म्हणून. बघितलं त्याचं टॅलेंट बघितलं का पप्पा? वेडी झाली आहेस तू. अगं प्रत्येक कोंबडी एका टायमाला एकच अंडा देते. बघितलं काय टॅलेंट? म्हणजे आपल्या घरी आपण जी 1 डझन कोंबडीची अंडी मागवतो ती वेगवेगळ्या कोंबडीची असतात. अरे देवा,
हे डार्लिंग तू फक्त मला हो म्हण का मी आपल्या घरात कोंबड्यांचा मोर्चा आणत 1000 कोंबड्यांची 1000 अंडी 500 पिल्ला आणि 500 आमलेट. पप्पा तुम्हाला माहिती हा काय काम करतो? हा आमलेटच्या गाड्यावर साफसफाईचं काम करतो आणि त्याचा पगार काय माहितीये का? दिवसाला 3 कोंबड्या आणि 200 रुपये. हे डार्लिंग 225 रुपये टीडी आणि कॅश बघितलं कॅश मध्ये 20. अरे चुप बस. मी तर म्हणतो ह्या पोल्ट्री फार्म मध्ये गेला ना ते ह्याचा चेहरा बघून कोंबड्यांना मुरडा येत असाल पोटात ते अंडे. याला रस्त्यावरती कुत्र्यांनी बघितल्यावर ते म्हणतात आपली स्वीट डिश आली काला जामून. आज बहुतेक सयाजी शिंदेला उचक्या लागणार आहे. नाही पप्पा एवढंच नाही फक्त हा खूप मिमिक्र्या करतो आणि आतापासून नाही काही तो जन्माला आला ना तेव्हापासून. काय सांगतोय? पप्पा तो जन्माला आला ना तेव्हा हॉस्पिटल मध्ये त्याच्या शेजारच्या बेडवरती जे बाळ जन्माला आलं होतं ना त्याच्या रडण्याची मिमिक्री केली होती याने म्हणून त्याच्या आईला वाटलं तिचंच बाळ रडतंय. बाळ असा रडला असं रडलंय? अरे कुठून आणले धरून हे? सासरे बुवा तुम्ही टेन्शन घेऊ नका. लग्नानंतर मी तुम्हाला महिन्याभरात आजोबा करतो. काय करतो? महिन्याभरात आजोबा. अरे बाळा ह्या इम्प्रेशनच्या नादात तू निसर्ग विसरून चालला रे. त्यांना काही अशक्य नाहीये बाबा ते खरोखर सगळं करू शकतो. तुम्हाला माहितीये एकदा ना मी खूप नाराज झाले होते म्हणून मला मनवण्यासाठी त्यांनी कविता केली. पप्पांना ऐकव ना. ससा ससा दिसतो कसा ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा लांब लांब कान त्याच्या आईची उंच झाली मान त्याच्या अभिमानाने त्याच्या आईची मान उंच झाली होती. हा कुठला ससा आहे स्पीड ब्रेकरवरून चाललाय? काय तुझं काय टॅलेंट आहे बेटा? माझं टॅलेंट वेगळं आहे. ते शटर एक तर पूर्ण उघडणार पण अर्धवट चालू आहे ते. काय माझ्या मोतीला बिंदू झालाय. अच्छा हा माझा मोठा बिझनेस आहे. बापरे कोणतं रे? कोणता तुम्हाला बघायचंय? माझा वेगवेगळा बिझनेस आहे कुत्र्यांचा खिळ्यांचा पेट्रोलचा. बापरे म्हणजे हार्डवेअरचं दुकान आणि पेट्रोल पंप आहे. असले चिंदी धंदे करत नाही आपण. मग आपल्याकडे एक फिमेल डॉगी आहे तिला आपण घेऊन असं रस्त्यातनं चालत जातो अशी चालते. हे समजा फक्त अशी चालते ती. आणि अशा मोठ्या बिल्डिंग मधला मोठा डॉगी तिला बघतो मग तो डॉगी बघून असं करतो तिला. माझी डॉगी अशी जाते मग तो डॉगी पण असा खाली येतो. मग डॉगी मिळून तिकडे जातात. मी घरामध्ये घुसतो माल वांटाच करतो. असा मोठा धंदा आहे आपला. अरे चोर आहे हा चोर. तेच तर पप्पा म्हणून तर त्यांनी माझं दिल सुद्धा चोरलंय. पप्पा तुमच्या फाया फडून मी तुम्हाला सांगतो तुमच्या फोरीशी मी लग्न केलं ना की तिला मी हनीमून योमानला नेणार आहे. बघा याला हनीमूनला पण बोलता येत नाही. अरे तुला तरी कुठं बोलता येते? हनीमून शब्द आहे तो हनीमून. हा हे बरं आहे. तेच तर मी तुम्हाला सांगते पप्पा जे टॅलेंट ह्याच्यात आहे ते ह्याच्यात नाहीये जे ह्याच्यात आहे ह्याच्यात नाही आणि ह्या दोघांमध्ये ते ह्याच्यात नाहीये म्हणून तुम्ही कन्फ्युज झाले. तुम्हीच सांगा मी काय करू? नको बाळा तू कन्फ्युज होऊ नको. मी काय ते करतो मी सगळं सॉल्व्ह करतो. आता मी ह्याची परीक्षा घेणार आहे. उभे राहा. काय येते तुम्हाला? मला बैठकीची हळू बोल रे हळू बोल. अरे एकाच घरात राहतो रे आपण. हालून बोलल्यासारखा काय बोलतो? हळू आवाज. मला बैठकीची लावणी येते बोल. बैठकीची लावणी पप्पा म्हणजे रोज संध्याकाळी तुम्हाला कार्यक्रमाला बाहेर जायलाच नको. काय बोलते का? बैठकीची लावणी येते मला. या बघ रावजी पासा भाऊजी कशी बी राखू तुमची मारजी बाण आला काय? मेले ते बाणानं. बाण सोडणे नुसता आवाजानं मेले ते समोरचे. तुम्हा भागून डावा डोळा झाकला. नको झाकू डावे डोळे. मी झाकलाय नाहीये. काय टॅलेंट आहे बेटा? याचं सोडा माझा डान्स बघा. तुला डान्स शिकलाय तू? कथ्थक. कुठे शिकला? नाही बोल कुठे शिकलाय बोल.
नाही बोल. बोल लवकर. ना, भाई, सांग बोल ना. ना. नाही बोल कुठे शिकलाय तू. आज तुला गोड सांगतो तुला आज गोड बांधून चालत जायचं लवकर बोल. सुनैना बद्रिके यांचे दत्त क्लासेस. त्यांनी शिकवलं तुला. नाही त्यांनी नाही शिकवलं, मीच बघून माझं शिकलोय. 1 2 झालं बाळा, तू यात काय टॅलेंट आहे. पप्पा माझं थोडं वेगळं आहे. दूर उभा राहा फक्त. पप्पा मी कवी आहे. हा बापरे. हो हो आणि पप्पा त्यांनी ना ती चोरीची कला ह्याच्यात पण सोडलेली नाहीये. बापरे. कसं आहे त्यांच्या कवितेमध्ये पहिली लाईन जी असते ती खूप मोठ्या कवीची चोरलेली असते आणि दुसरी लाईन त्यांची स्वतःची असते. क्या बात आहे. हा हा का. हा? करू सुरू. हा हा कर. हा. अर्ज किया है, नोकरी कर मग. अर्ज किया है. हा. तुझ्या फायरीशी कुणी सांथोर नाही. वाह. वाव पायरीशी. तुझ्या फायरीशी कुणी सांथोर नाही. माझ्या इतका कुणी छान चोर नाही. क्या बात. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही. माझ्या घरासमोरचा रस्ता डांबराचा नाही. वा वा. पप्पा तिसरी ऐकाल ना, ही अशी देऊन टाकाल तुम्ही मला. हा हा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. दुखला जर कान तर तेल टाक कानात. बघितलं पप्पा, बघितलं तो वैद्यकीय सल्लागार सुद्धा आहे. ते टाक कानात असा त्याच्यात एक संदेश आहे. संदेश कानात तुझ्या मेंदूत तेल टाकायला पाहिजे. अरे काय आहे रे? कुठून आणलं बेटा हे धरून? काय आहे हे? हा अगं तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. हे याच्यासोबत तुझी गाठ बांधण्यापेक्षा ना मी कमरेला मोठा दगड बांधून ना- नाही पप्पा नाही. हे, चुप बस. नाही तुम्ही जीव नाही द्यायचा. हे चुप असा मारेल एक. मी नाही जीव देणार आहे. तुझ्या कमरेला दगड बांधून तुला विहिरीत ढकलणार आहे आणि त्या दगडाने ह्यांची डोके ठेचणार आहे. निघाय. पप्पा जुडी.